मला आता हे सगळं ऐकत असताना एक महत्त्वाचा भाग हा वाटतोय की आज आपण आपल्या छोट्या छोट्या गावांमध्ये बाहेर जसं प्रोजेक्ट करताय किंवा ज्या प्रकल्पाचे तुम्ही भाग आहात, तर या सगळ्यामधनं जो एक रोजगार निर्माण होतोय म्हणा किंवा जो एक पैसा निर्माण होतोय म्हणा, आपण सगळेजण पालक आहोत, आपल्या सगळ्यांची मुलं आहेत. तर आपल्याला नेहमी असं वाटतं की पैसा कमवायचा कशासाठी, तर आपल्या मुलांसाठी. मग मुलांनी काय करावं, तर मुलांनी शाळेमध्ये जावं, कॉलेजमध्ये जावं आणि शहरात जावं. पण मला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की तुम्ही सगळ्या लोकांनी इथे गावात राहून हळूहळू जो बदल तुम्ही बघताय गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये, आणि आता एका कुठल्या तरी याला आपण आलेलो आहे की दर महिन्याला आपल्याला काहीतरी मिळतं आहे हातामध्ये. मी माझं अख्खं आयुष्य शहरामध्ये राहिलोय, पण मी तुम्हाला सांगतो की आता शहरामध्ये राहिलेल्या लोकांचा ओढा हा परत गावाकडे येण्याचा झालेला आहे. कारण जी शांतता आहे, जे हवा आहे, जे खाणं पिणं आहे, ते शहरांमध्ये आता मिळेल असं झालेलं आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोक आता गावाकडे कसं जाता येईल, पण त्यांना काही जाता येत नाही, कारण त्यांना जे येतंय त्याचा गावात उपयोग नाही असं झालेलं आहे. कारण त्यांना काय कम्प्युटर येतो, त्यांना काय अजूनही बँकेत काय, सगळं ते शहरामधली ते सगळे उद्योग आहेत. पण तुम्हा सगळ्या लोकांचा हा फायदा आहे की गावामध्ये जगण्यासाठी लागणारं जे हाताला यायला पाहिजे काम, जे समज पाहिजे, जे कळायला पाहिजे, जे पाऊस, पाणी, पीक, जमीन, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान तुमच्याकडे आहे. आणि ते पिढ्यानपिढ्या आलेलं आहे, आपल्या वाडवडिलांपासून आलेलं ज्ञान आहे ते. पण गेल्या काही वर्षांमध्ये असं जाणवलेलं आहे की हे ज्ञान आपल्या मुलांना न देता आपल्या मुलांनी शाळा कॉलेज करून शहरात जावं. पण मी तुम्हाला सांगतो, आपण असं करून आपल्या मुलांना अत्यंत चुकीच्या ठिकाणी पाठवतोय हे लक्षात घ्या. कारण शहरामध्ये राहणं हे अजिबात चांगलं राहिलेलं नाहीये आता कुठल्याच दृष्टिकोनात. खाणं जेवण असेल, रोगराई असेल, राहण्याची ठिकाणं असतील, तुम्ही जाऊन बघा तिथे एका छोट्या छोट्या खोलीमध्ये 10-10, 12-12 लोक राहतात. एक प्रवास करायचा म्हटला तर त्या ट्रेनमध्ये बसून मुंबईला तुम्ही गेला असाल, कुठल्या कुठे जायला लागतं त्या गर्दीमध्ये शिरून. मला असं फार वाटतं की हा जो आता उद्योग निर्माण होतो आहे, हा जो पैसा निर्माण होतो आहे, हे जे ज्ञान तुमच्यापर्यंत येतं आहे नवीन, ह्याच्यामध्ये पुढे जाऊन खूप मोठं शक्यता, पैसा मिळवण्याची, चांगलं आयुष्य घडवण्याची खूप मोठी शक्यता या सगळ्यामध्ये आता तर कुठे सुरुवात आहे. त्यामुळे हे जे तुमचं ज्ञान आहे, ही जी तुमची मेहनत आहे, हे सगळं तुमच्या मुलांना तुम्ही देऊन ती शक्यतो इथेच कशी राहतील, आणि हा जो आता उद्योग जो छोट्या प्रमाणात आहे तो आणखीन मोठ्या प्रमाणात कसा होईल हे बघणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा उपयोग, ह्याकडे बायफचं आणि मित्राचं तर लक्ष आहेच, परंतु ही जी पुढची पिढी आता येणार आहे, ती पुढची पिढी त्यांच्याच घरात, त्यांच्याच आईबापांच्या जवळ चांगलं खाऊन, चांगलं पिऊन, चांगल्या हवेमध्ये कशी राहील हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते सगळं तुमच्या हातात आहे, जास्त करून महिलांच्या हातात. तर त्यामुळे हा एक महत्त्वाचा विषय मला वाटतं की डोक्यामध्ये घ्यावं. बाकी सगळं तुम्हाला मिळतंय, त्यातलं मला काही कळत नाही, फुलामधलं, शेतीमधलं. परंतु हे नक्की मला अगदी माहिती आहे की हा जो सगळा आहे ह्याचा उपयोग ह्याचा तुमच्या मुलाबाळांना व्हायला हवा असेल, तर ती मुलं बाळं याच उद्योग, हा उद्योग मोठा करत इथं कसं राहतील हे बघायला पाहिजे असं मला वाटतं. आज खूप बरं वाटलं इकडचा हा सगळा कार्यक्रम बघून, कारण इतक्या क्षेत्रामध्ये इतकं काम 15,000 कुटुंबापर्यंत पोहोचणं साधी गोष्ट नाही आहे, सोपी गोष्ट नाही. बरं, नुसतं संशोधन चाललंय का, तर तसं नाही. त्या संशोधनाचा उपयोग हा शेवटी उद्योगधंद्यात कसा होईल हे बघणं ही सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी अनेक वर्ष घालावी लागतात. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळे खरोखर नशीबवान आहात की तुमच्या या भागामध्ये बायफसारखी लोक, मित्रासारखी लोक इथे काम करतायत आणि त्याचा फायदा हळूहळू इथल्या गावांना होतोय.
मी आज सगळीकडे बघत बघत येतोय, शेतीला त्याचा इतका फायदा होतोय, उद्योगधंद्याला इतका फायदा होतोय. पण या सगळ्या ज्या संस्था असतात आमच्यासारख्या, आमची क्वेस्ट संस्था चालवतो किंवा बायफ सारख्या संस्था आहेत, त्यांचा मुख्य जो आधार असतो तो तुम्ही लोक असता. ज्या लोकांसाठी, ज्या लोकांच्या बरोबर काम करतायत ती लोक यांचा हा मुख्य आधार असतो. आणि त्यामुळे तुम्हा लोकांचं संपूर्ण सहकार्य हे या संस्थेला अत्यावश्यक असतं. माझ्या या दोनच तुम्हाला विनंत्या आहेत, दोन्ही सहकार्याच्या आहेत. मुख्य सहकार्य बायफला करा, त्यांच्या प्रोजेक्ट्सला जास्त पुढे न्या. जे आजूबाजूचे तुमच्या लोक असतील त्यांना त्या सगळ्या जे प्रोजेक्ट्स आहेत, त्यांचे जे प्रकल्प आहेत त्यांच्या ओळखी करून द्या. जास्तीत जास्त लोक त्यांच्या प्रकल्पामध्ये कशी सहभागी होतील हे पहा. आणि दुसरं सहकार्य घरातच करायचं आहे, तुमच्या मुलाबाळांनाच करायचं आहे आणि ती इथेच कशी राहतील ते आपल्या सगळ्यांना बघायचं. खूप बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांशी बोलून आणि इथे सगळं बघून. थँक्यू, धन्यवाद.